पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे। जर तुमची मुलं शाळेमध्ये शिक्षणासाठी बाहेर असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा। राधिका एक हुशार मुलगी होती जिने 10वी आणि 12वीत चांगले गुण मिळवले होते आणि उच्च शिक्षणासाठी ती शहरात आली होती। ती वसतिगृहात हॉस्टेलमध्ये राहत होती। आता पहिल्या सत्राच्या परीक्षेत राधिकाला 86% गुण मिळाले आणि तिचा वर्गात दुसरा क्रमांक आला। मात्र सुनीता नावाच्या मुलीला 96% गुण मिळाल्याने ती पहिली आली होती। राधिकाला पहिला क्रमांक न मिळाल्याने तिच्या मनात सुनीताबद्दल तीव्र स्पर्धा आणि द्वेष निर्माण झाला। आता दुसऱ्या सत्राच्या निकालानंतर राधिकाचा क्रमांक तिसरा आला तर सुनीता पहिली आणि सुनील नावाचा एक मुलगा होता त्याचा दुसरा क्रमांक आला। राधिकाने सुनीताला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी धमकी दिली होती आणि सुनीलचा पाठलाग सुरू केला, ज्यातून तिने त्याचा अभ्यास कसा चालतो हे जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला। राधिकाने सुनीलसोबत संपर्क वाढवला, जो लवकरच मैत्रीतून प्रेमात बदलला। राधिका अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सुनीलसोबत सिनेमा आणि बाहेर फिरायला जाऊ लागली। तिने वसतिगृह सोडून सुनीलच्या घरी राहायला सुरुवात केली। राधिका तिच्या अभ्यासापासून आता पूर्णपणे दूर झाली। ती दुसऱ्या वर्षात नापास झाली, पण तिने आपल्या पालकांना खोटे सांगितले की ती तिसऱ्या वर्षात गेलेली आहे। ती दारू आणि सिगरेटच्या व्यसनाच्या अधीन झाली। 4 वर्षांनी जेव्हा तिचे आई वडील शहरात आले तेव्हा त्यांना कॉलेजमधून समजले की ती पहिल्या वर्षानंतर पुढे गेलीच नाही। वसतिगृहातून समजले की ती फक्त 1 वर्ष राहिली। शेवटी शेजाऱ्यांकडून त्यांना धक्कादायक सत्य कळालं आणि शेजाऱ्यांनी सांगितले की अहो काका, ते गेल्या 3 ते 4 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात। आता त्या भोळ्या बाबड्या आईवडिलांना कळलं नाही की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं की लग्न न करता ते एकमेकांसोबत राहत आहेत। त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की हे लिव्ह इन रिलेशनशिप, त्यानंतर मग लग्न न करता एकमेकांसोबत राहणं, मग त्यांना तो धक्का सहन नाही झाला। मग पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आणि पालकांना देखील समज दिली केवळ मुलांवर विश्वास ठेवणे पुरेसे नाही, तर त्यांची वेळोवेळी चौकशी करणे आवश्यक आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं। तर पुण्यामध्ये अशा सर्रास घटना घडत आहेत। लिव्ह इन रिलेशनशिपचे जे प्रकरण आहे ते प्रचंड वाढत चाललेले आहेत आणि त्यापासून मग अनेक मुलं मुली जी आहेत वेगळंच त्यांना वळण लागत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।